नमस्कार मित्रांनो, आज 22 जुलै. आज दिवसभरात महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, आज कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळतील, संपूर्ण डिटेल अपडेट आपण आज दिवसभराची देणार आहोत. कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर आहे, तो दुपारनंतर वाढण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज सकाळपासूनच राज्याच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, जळगाव आणि जळगावच्या उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये जळगावचा आसपासचा परिसर, मुख्यत्वे उत्तरी भागामध्ये जोर जास्त राहील. अमळनेर, शिरपूर, बालवाडी, चोपडा, यावल, सावडा, इकडं पिपाल, झोपा या भागामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच धुळ्याचा आसपासचा भाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. तसेच साक्री, नंदुरबार, नवापूर, अहवा या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. नंदुरबार आणि आसपासच्या भागामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील. हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. दुपारपर्यंत या वातावरणात बदल होईल. हे वातावरण उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. गुजरातच्या परिसराकडे हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे. एकदम कडेच्या दक्षिण भागाकडे, जळगावचा दक्षिण भाग, नंदुरबारचा दक्षिण भाग वगैरे या परिसरामध्ये शिरपूर, शेंदवा दुपारपर्यंत पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे. इतरत्र मित्रांनो, आज बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळणार आहे. त्यामध्ये नाशिकच्या दक्षिण भाग, नाशिकचा पूर्व भागातील काही परिसर, अहिल्यानगर, तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील पूर्व परिसरामध्ये जोरदार वारे बघायला मिळतील. हलक्या पावसाचे वातावरण आहे. हलका पाऊस वाऱ्यामुळे तुरळक भागामध्ये बघायला मिळेल. वाऱ्यासह काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर आहे वाऱ्यामुळे कमी राहण्याची शक्यता. कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. घाट माथ्याच्या ठिकाणी पावसाचा जोर आहे तो जास्त राहील. या व्यतिरिक्त मित्रांनो, मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव सर्वच भागांमध्ये आपल्याला आज बऱ्याच भागामध्ये जवळजवळ ताशी 15 ते 30 किलोमीटर या वेगाने वारे बघायला मिळतील. वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कमी ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. आज नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही भागामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील, तर काही ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. एकदम कडेचा पूर्व परिसर, सकाळपासूनच पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. त्यामध्ये कांकेर, धामतेरी, कापसी, गडचिरोली, देसाईगंज, अंबाघर चौकी सकाळपासूनच हलका मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. नागपूर विभागातील देसाईगंज, उमरेड या भागामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये, गोंदिया, भंडाऱ्याच्या आसपासच्या भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, आजही उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. बुलढाणा, अकोला तसेच वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. दुपारनंतर हे जे वातावरण आहे ते हळूहळू कमी होताना बघायला मिळेल. पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर राहील. त्यामध्ये संध्याकाळपर्यंत नागपूर, गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. गडचिरोली, कापसी आसपासचा परिसर, कंकेर, चंद्रपूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतरत्र मित्रांनो, दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात तसेच नाशिकचा पूर्व परिसरामध्ये, पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर या परिसरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो कमी राहण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा पूर्व परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. कमी ठिकाणी वाऱ्यामुळे पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तशी 15 ते 30 किलोमीटर या वेगाने या परिसरामध्ये वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही काही वाऱ्यासह हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. ही होती आजची महत्त्वाची अपडेट. या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देऊच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.